नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. इथून पुढे तू माहेरी जाणार नाहीस, कधीच नाही. शाहिलच्या या शब्दांनी तृतीच्या मनावर जणू वीज कोसळली. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, पण तिने ते ओढू दिले नाही. साहिल रागाने घराबाहेर पळाला आणि दार बंद झाल्याचा आवाज घरभर घुमला. ऋतू खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर सूर्य चमकत होता आणि तिच्या मनात मात्र अंधार दाटून आला. तिच्या डोळ्यासमोर माहेरच्या आठवणी तरळू लागल्या. लहानपणीचे ते छोटंसं घर, अंगणातील तुळस, आईचा प्रेमळ आवाज, बाबांची माया आणि भावासोबत घालवलेला क्षण. त्या घरात पैसा जास्त नव्हता, पण प्रेम खूप होतं. प्रत्येक क्षण आनंदात साजरा व्हायचा. दिवाळीत बाबा स्वस्त कंदील बनवायचे, आई फराळ करायची, ऋतू आणि तिचा भाऊ दिवसभर खेळत असत. रात्री सगळे एकत्र बसून गप्पा मारायचे. त्या दिवसाची आठवण आली की तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू यायचं. पण आज ते हसू हरवले होते. लग्नानंतर ती साहिलच्या घरी आली. सुरुवातीला सगळं छान होतं. साहिल तिची काळजी घ्यायचा, तिच्या प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा. तृतीला वाटलं होतं की तिचं आयुष्य आता आनंदाने भरून जाईल, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. साहिल कामाच्या ताणात राहू लागला. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. लहान लहानशा गोष्टीवरून वाद होऊ लागले. ऋतू शांत राहायची, कारण तिला घरात भांडण नको होतं. एक दिवस आईचा फोन आला. आईचा आवाज थकलेला वाटला. तृतीने विचारलं की आई तब्येत ठीक आहे ना? आई म्हणाली, हो ग बाळा, मी ठीक आहे. पण आईच्या आवाजातला थकवा ऋतूपासून लपला नाही. मनात काळजी निर्माण झाली. तिला माहेरी जाऊन आईला भेटायचं होतं, पण साहिलने नकार दिला. त्या रात्री दिवसापासून त्या दिवसापासून तृतीच्या मनात एक वेदना घर करून बसली. ती रोज आईचा आवाज ऐकायची, पण तिला भेटू शकत नव्हती. दिवस जात होते. एका संध्याकाळी अचानक भावाचा फोन आला. त्याचा आवाज घाबरलेला होता. ताई, आईची तब्येत बिघडली आहे. हे ऐकताच तृतीच्या हातातून फोन जवळ जवळ पडला.